नर्मदे हर. सीताकुंज आश्रम गौरी घाट दरड लागत बाबाजी. सीताकुंज आश्रमाचा निरोप घेतोय आपण. सकाळचे वाजले 6:15 आणि धुकं अतिशय दाट आहे, कारण मैयाचा किनारा जवळ आहे. आणि आजपासून आपला पुढचा जो प्रवास आहे इथून पुढं, तर तो हायवेने होणार आहे. त्यामुळे मैयाचं दर्शन लवकर होणार नाही आपल्याला, ती एक खंत असणार आहे. पण तरी हरकत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. जबलपूर सोडतोय आपण. थंडी इतकी भयानक आहे, एकदम कडक थंडी आहे आणि धुकं पण भरपूर आहे. आता आपण बायपासला लागतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजले. सूर्य भगवान वरती आले, पण धुक्यामुळं धुकं बघा किती आहे. आपण बायपासला आहे, थोडं हाईटवर असल्यामुळे इथं धुकं कमी आहे, पण खाली अतिशय दाट धुकं आहे. आणि या बाजूला जबलपूर सिटी आहे. असं आपण या बायपासने चाललोय. रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे एक रस्ता आपल्याला मोकळा भेटतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबांचं हॉटेल आहे त्या बाजूला. महाराज उधर रख दे ना, लिहिलं तर. हे बाबाजींनी तिकडून आवाज दिला आम्हाला बोलवायचं, तर वय रख दे ना महाराज. तर चहा आणि बिस्किट प्रसादी आणून दिली बाबाजींनी. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबांचा सेवाभाव इतका अप्रतिम होता. नमामि देवी नर्मदे ऋषी हॉटेल, छोटंसं हॉटेल आहे. बाबाजींनी हायवे क्रॉस करून या बाजूला आपल्याला चहा प्रसादी आणि बिस्किट प्रसादी आणून दिली. नर्मदे हर. आणि असं वाटलं होतं की आता हायवे लागलाय, कोणी नर्मदे हर बी म्हणतं का नाही लवकर, कारण हायवेचं काम चालू आहे. सगळी ट्रॉफिक एक बाजूने, आपण चालतोय मोकळ्या रस्त्यावरून. गेले 7 ते 8 किलोमीटर झालंय असंच आहे. कधी रस्ता या बाजूचा काम चालू आहे, कधी त्या बाजूचं. पण मैयाची लीला, हायवेच्या या बाजूला येऊन आपल्याला सकाळचा बालभोग झाला, चहा प्रसादी झाली. आणि काल प्रसादीमध्ये आपल्याला जे सफरचंद भेटलं होतं, ते सुद्धा आपण चालतीवरच संपून टाकलंय. त्यामुळे नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे बरेला गाव. आणि आपण चाललो होतो रस्त्याने. बाबाजींनी चहा प्रसादीसाठी आग्रह केला. आणि सकाळी एक चहा झाला, परत या बाबाजींच्या आग्रह खातर हा नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी आले. नर्मदे हर. नर्मदे हर. बरेला येथील नर्मदा गार्डन आहे. त्याच्या बाहेर शिवजींची अतिशय सुंदर मूर्ती बसवली आहे, ध्यानस्थ. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. श्री जगदीश स्वामी कर्मादेवी मंदिर, परगणा कुंडा, शारदा नगर, बरेला. येथे आश्रम आहे, मंदिर आहे देवीचं. नर्मदे हर. बाबाजीने स्वागत केलं भोजन प्रसादीसाठी. नर्मदे हर. मध्ये जाऊ. इथं लग्न पण एक, आपण जाणार आहे आश्रमात. लग्नाला वेळ आहे किंवा होऊन गेला असेल, संध्याकाळी लग्न असतं. आणि हे मंदिर आहे, अतिशय जुनं मंदिर वाटतं, एकदम जुन्या काळातील. नर्मदे हर. आश्रम श्री जगदीश स्वामी यांचे दर्शन अतिशय विलोभनीय झाले. नर्मदे हर. नर्मदे हर. सरळ रस्ता जातोय आणि आपल्याला वळायचंय डाव्या हाताला. दिंडोरी
शहापुरा 81 किलोमीटर आहे. शहापुरा 81, दिंडोरी 140 आणि अमरकंटक 227. आपण आता या रस्त्याने जाणार आहे. अमरकंटक राहिलंय फक्त 227 किलोमीटर. तिथे आहे मैयाचा उगम आणि सगळे परिक्रमावासी परत भेटले. नर्मदे हर. थोडं साईड गेल तर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे मंडळी बसले जेवायला. जबलपूर वरून आपल्याला काल जे महारेवा रोटी योजनेचं पॅकेट भेटलं होतं ते भेटलंय परत एकदा. पण गडबड अशी झाली की गाडे बाबा, मथुराचे बाबा आणि आम्ही एक ठिकाणी आराम करण्यासाठी थांबलो आणि गाडी गेली निघून. मग आता काय, आता हे बीडचे बाबा भेटले आम्हाला नर्मदे हर. मग हे म्हणे आपण सगळे, त्यांचे जे 4 डबे होते त्या डब्यातच आम्ही 3 पण साजरे झालो त्यात. आणि ज्या घरी थांबलो इथं थांबलो आम्ही या घरात. बाबाजी, ते बाबा मध्ये गेले, त्यांनी बी भरपूर रोट्या आणून दिल्या. राईची आणून भाजी, दिली. राईची भाजी, राईची म्हणजे तांदूळक्याची भाजी दिली आणून. असा आजचा दुपारचा भोजन प्रसादीचा कार्यक्रम झाला. एक बाबा इकडे कोपऱ्यात बसले थोडे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे सगळे बीडचे बाबाजी, बीडचे, हे संभाजीनगरचे, अहिल्यानगर, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि बीड असे सगळे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे देवरी पाडा आहे, त्या मैया आहे आणि यांच्या घराजवळ आपण थांबलो होतो जेवणासाठी. त्या मैयांनी लगेच गरम पोळ्या पण बनवल्या, भाजी पण दिली तांदूळक्याची. अतिशय सुंदर आणि घर पण यांचं मस्त, एकदम सुंदर घर आहे. पाण्याच्या हिशोबाने थांबले होते सगळे, पण यांनी लगेच पुढाकार घेऊन लगेच गरम गरम पोळ्या पण बनवल्या. आपल्या बरोबरचे टिफिन पण होते. बाबाजी, नाम क्या है आपका? राजू पटेल. ये राजू पटेल जी है और ये इनकी सौभाग्यवती है. ये मैया जी ने बहुत सुंदर रोटी और सब्जी बनाई थी. नर्मदे हर. नर्मदे हर. या बाबाजींनी आणि त्या मैयांनी लगेच चहा पण ठेवला. सगळेजण चहा प्रसादीचा आनंद घेत आहे. आणि या बाबांनी एक हे सांगितलं आपल्याला, यांच्या बाबतीत घडलेला मैयाचा चमत्कारच म्हणता येईल त्याला. यांच्या गावात पाण्याची थोडी अडचण आहे आणि 400 फूट बोर गेल्यानंतर सुद्धा पाणी नव्हतं लागलं. तर यांच्या वडिलांनी, आपके पिताजी ने बताया था वो जल लाने के लिए, तर यांचे वडील होते, वडिलांनी सांगितलं की मैयाचं जल घेऊन या आणि पूजा करा. तर यांनी इथं ही बावडी म्हणजे विहीर छोटीशी, आपण जे आड म्हणतो, आड खणलं इथे. 12 फूट आहे फक्त. 12 फुटात पाणी लागलंय. 400 फूट जिथं बोर फेल गेला होता तिथे या बाबाजींना 12 फुटावर पाणी लागलं. आणि यांची शेती 4 एकर है. अभी किसका खेती कर रहे आप? हाँ, 4 एकड़ और दूसरे को भी करते हैं? हाँ, तो ये इसी पे हो जाता है 4 एकड़ में? फिर ये पीने के लिए सिर्फ? अच्छा, तो पीने की व्यवस्था यहाँ से हो जाती है? अच्छा, अच्छा पानी. पानी लेके आना हमारे लिए. नर्मदे हर. आपण आजपर्यंत शिंगाडे बघितले होते, पण ते कसे येतात हे माहित नव्हतं. हे तलावात येतात, कमळाचे का कसले झाड आहे काय माहित नाही. आणि असे याला शिजवल्यानंतर काळा रंग येतो आणि मध्ये सफेद असतो. हे कच्चे आहे, हे उभाला नाही अभी. अच्छा. आणि जागजागी असे स्टॉल दिसतात. हे बाबाजी काढून आणले या होडीमध्ये.
नर्मदे हर. नर्मदे हर. लोकांचा सेवाभाव इतका हे आहे ना. आपण फक्त आरामाला जरी थांबलो लगेच चटई विटई टाकून दिली मैयांनी. बाबाजी काही मागायची गरज नाही पडत. पोचलं इथं फक्त थांबलं जरी माणूस तरी लगेच त्यांची आवभगत केली जाते. नर्मदे हर. आता न मागता लगेच पाणी पण घेऊन येते मैया आणि न सांगता चहा सुद्धा ठेवू शकते. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबा आपल्या बरोबर दुपारी जेवायला होते. या बाबांनी जेवण नाही केलं. त्यांना थोडी जुलाबाची अडचण आली तर आपण त्यांना साखर आणि मीठ आणि पाणी घेण्याची सल्ला दिला. ते बाबाजींनी लगेच एक आयुर्वेदिक औषध काढून आणलं. बघू बाबा ते काय काय म्हणता याला आता ते आपल्याला माहित नाही पण हे बघून आपण हे करू. आणि पूर्ण परिवार आहे हा. पूर्ण परिवार इथं आमच्या स्वागतासाठी. आणि बघा तयारी कशी केली आमची. चहा पाजलाय मैयांनी. चाय प्रसादी पिलाई. ये मैया है, ये बाबाजी है, ये बाबाजी इनके सब ये रिश्तेदार है. और घर बहुत सुंदर सजा है हमेशा की तरह. आणि इथं एक शिव मंदिर पण अतिशय सुंदर शिव मंदिर बनवलंय. उमा पार्वती आणि भोलेनाथ विराजमान आहे. घर छोटं जरी आहे तरी मन खूप मोठं आहे या माणसांचं. माहिती म्हणे की रात्री जर कोणी उशीर झाला तर आम्ही त्यांना भोजन प्रसादीची पण व्यवस्था करतो आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था करून देतो. असा परिवार भेटला आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि फुलं सुद्धा इतके सुंदर लावले यांनी. पूजेचं काम होतं देवाला पूजेसाठी फुलं आणि दोन्ही बाजूनी फुलं लावले. इतके सुंदर फुलं आहे. नर्मदे हर. बाबाजींनी चहा पिण्यासाठी बोलवलंय. नर्मदे हर महाराज. भाव बघा बाबाजींचा. आणि या भावानीच सगळे वागता परिक्रमावासींसाठी. हा बिस्किट घेऊन. नर्मदे हर. सायंकाळचे वाजले 5:05 आणि अजूनही 2 किलोमीटर असू शकतं. आपण मनेरी गावात पोचलोय. परिक्रमावासी थकले बेजार झालेले आती पण हार मानायला काय कोणीच तयार नाही. बघा हे बाबाजी यांना थोडीशी अडचण आहे. आज आपण त्यांना औषध पण दिलंय. गोळ्या औषधं खाऊन पण चालू आहे. नर्मदे हर बाबाजी. बसा थोडा आराम करा. बाबाजी काय हार मानायला तयार नाही. मैया त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत काय हारायचं काम नाही. नामस्मरण चालू आहे. एक बाबाजी आले अजून. सूर्य भगवंतांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आश्रम अजूनही 2 ते 2.5 किलोमीटर दूर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या समोर राहणाऱ्या माई आहे लगेच बिस्किट घेऊन आल्या आमच्यासाठी. सगळ्यांना बिस्किट दिले आणि आता परत चाललंय घरी. आणि हे जे घर आहे यांनी लगेच चहासाठी आपल्याला आमंत्रण दिलं. म्हणजे आपण आमंत्रण नाही दिलं. आपण बसलोय फक्त आरामासाठी आणि लगेच चहा आणि बिस्किट आले. हीच मैयाची लीला आहे आपल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. लहान लहान पोरं होते त्यांनी आपल्याला चहा प्रसादी आणि बिस्किट दिले. घरातून त्यांच्या मम्मीने विचारलं बाबाजींना सांगा की इथे थांबायचं असेल तर थांबू शकता.
म्हणजे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण आपण आहे परिक्रमेत, शक्यतो कोणाच्या घरात राहण्याचं टाळतो आपण. त्यामुळे आश्रम आहे पुढे 3 किलोमीटर, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ. आश्रम नसतात आपण थांबलो असतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा किती छोटे बाबा आहे, पण नर्मदे हर चालू आहे केव्हाच. नर्मदे हर, नर्मदे हर, एव्हा आवाज द्यायचं काम चालू आहे एवढ्या लांबून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अजब गजब दवाखाना पाहायला भेटला. डॉक्टर मरावी दवाखाना. 24 घंटे सुविधा उपलब्ध आहे. नर्मदे हर. सायंकाळचे 5:30 वाजले. नर्मदे हर. शेकोट्या पेटले. त्याच्यावरून अंदाज येतो थंडीचा. थंडी खूप प्रमाणात आहे. आपल्याला पण थंडी जाणवायला लागली. 5:30 वाजता. समोर पाण्याची टाकी आहे. इथेच आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर मैया. आपला प्रवास आता संपणारच आहे 10 मिनिटात. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 सीताराम. राम सीताराम सीताराम सीताराम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय, खेरमाई माता की जय.